भाजपच्या दिल्ली अधिवेशनातून मोठी बातमी समोर आली। खासदार प्रीतम मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली। तसंच सगळ्या नेत्यांनी प्रीतम मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या। त्यावेळी प्रीतम मुंडेंची उमेदवारी फायनल झाल्याची चर्चा सुरू झाली। बघूयात स्पेशल रिपोर्ट। आज आपल्या सर्वांकरताच आनंदाचा दिवस आहे की आपल्या खासदार प्रीतमताई यांचा 21वा वाढदिवस असा 16वाच आहे, पण डिस्क्वालिफाय होतील म्हणून 21वा सांगतोय। 25 असतं, नाही लोकसभेत 21 चालतं। खासदार प्रीतम मुंडे यांचा वाढदिवस सगळ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। गॅरंटी नाही, माझी गॅरंटी। तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या निवासस्थानी प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 20 मिनिटं बैठक झाली। बैठकीचं कारण अस्पष्ट असलं तरी त्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीविषयी चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। वनवास झाला, राजकारणात दगा झाला, फटका झाला। 11 फेब्रुवारीला पंकजा मुंडेंनी राजकीय वनवासावर भाष्य केल्यानंतर आता नवी दिल्लीतल्या बैठकीतून त्यांची नाराजी दूर झाली असेल का असा प्रश्न उपस्थित झालाय। पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या बघूयात एकदा। वनवास झाला, राजकारणात दगा झाला, फटका झाला, पण तो कशासाठी झाला? एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला। मग माझा तोटा झाला की फायदा झाला? पंकजा मुंडेंबाबत केंद्रीय नेतृत्व योग्य विचार करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं होतं। दुसरीकडे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झाल्यानं बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत। परिणामी धनंजय मुंडे जर परळीतून लढणार असतील तर पंकजा मुंडे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा प्रश्न निर्माण झालाय। त्यावर तिन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। एक गोष्ट फक्त सांगावीशी आवर्जून वाटते की उमेदवारी अशा मिळतील का, अशा बाबतीत चर्चा करण्याची गरजच नाहीये। त्या नेत्या आहेत, आत्ताच्या विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे त्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही। दुसरा विषय राहिला असा, कोणाला कुठे उमेदवारी द्यायची याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं। त्याची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये हे डिसिजन्स ठरणार आहे। बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत राहिली। 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे निवडून आले होते। त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या। आता राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेची महायुती असल्यानं उमेदवारी मिळाल्यास प्रीतम मुंडे यांच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो। त्यातच नवी दिल्लीत भाजप नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा पाहता उमेदवारीचे संकेत मिळत असल्यानं समर्थकांनीही आनंदच व्यक्त केलाय। मुंडे भगिनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या बातमीची विरोधकांनी खिल्ली उडवली। आत्ता भेट घेऊन काय करणार आहेत पंकजा मुंडेताईंचं? कारण ज्या वेळेला भेट घेऊन ज्या वेळेला त्यांना मान सन्मान करायचा होता, असं वाटलं होतं की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची सक्षमता दाखवली होती। त्यावेळेला त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं। विरोधी पक्षांनी बीड लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे। शरद पवार गट मवियासह ताकदीनं कामाला लागलाय। त्यातच मराठा क्रांती मोर्चा आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांना बीडमधून लोकसभा निवडणूक लढवावी असं साकडं घातलंय। या सगळ्या घडामोडींमुळे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळतं। देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसापूर्वी पंकजा मुंडेंबद्दल एक वक्तव्य केलं होतं। पंकजाताई आमच्या राष्ट्रीय नेते आहेत, त्यामुळे केंद्रीय नेतृत्व त्यांच्याबाबत योग्य ती दखल घेईल। त्यामुळे मेधा कुलकर्णींचं ज्या प्रकारे राजकीय पुनर्वसन झालं, डॉक्टर अजित गोपछिडे यांचं ज्या प्रकारे राजकीय पुनर्वसन झालं, त्या प्रकारे पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह मी तुषार रूपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई।